छात्रों, सभी को स्वागत। आज इस दिवस स्वामी विवेकानंद जी लिखित युवा से तो गद्य के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। स्वामी विवेकानंद जी प्रस्तुत गद्य में युवा से के बारे में प्रेरणा दे रहा है। देश का प्रगति युवा और युवतियों से साध्य है, नवीन युवकों से साध्य है। इसका संदेश इस गद्य में व्यक्त कर रहा है। प्रस्तुत संबोधन युवाओं से में स्वामी विवेकानंद जी ने नव युवकों का मार्गदर्शन किया है। ಈಗಿನ ಪೀಳಿಗೆಯ ನವ ಯುವಕರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದನ್ನ ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ। देश का उद्धार युवक और युवतियों से साध्य है। आपके पास हिम्मत है, उस शक्ति को अच्छा कार्य के लिए सदुपयोग करना चाहिए। आपका विश्वास था कि देश का उद्धार केवल नवयुवकों एवं युवतियों के द्वारा ही संभव है। नन्ನಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇದೆ, ನಿಮ್ಮಗಳಿಂದ ಸಾಧ್ಯ, ಯುವಕರಿಂದ ಸಾಧ್ಯ, ದೇಶದ ಪ್ರಗತಿ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇದೆ ಎಂಬುದನ್ನು स्वामी विवेकानंद इस गद्य में अपना विचार व्यक्त कर रहा है। स्वामी विवेकानंद निर्माण के लिए, नवा राष्ट्र निर्माण के लिए उनकी अनुपम देन है। ಇವರ ಕೊಡುಗೆ, ದೇಶದ ಪ್ರಗತಿಗೆ ಇವರ ಕೊಡುಗೆ ಅಪಾರ ಇದೆ ಎಂಬುದನ್ನು ನಾವೇನು ಕಾಣ್ತೀವಿ। ಭಾಗ 2 के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। देखिए, लोग स्वदेश भक्ति की चर्चा करते हैं। मैं स्वदेश भक्ति में विश्वास करता हूँ। देखिए, स्वदेश भक्ति ಇಲ್ಲಿ ನನ್ನಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ ಎಂಬುದನ್ನು ಇಲ್ಲಿ स्वामी विवेकानंद जी ने कहा रहा है। पर स्वदेश भक्ति के संबंध में मेरा एक आदर्श है। ನಂಬಿಕೆ, स्वदेश भक्तिಯ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ನಂಬಿಕೆ ಇದೆ। बड़े काम करने के लिए 3 चीजों की आवश्यकता होती है। 3 ವಸ್ತುಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ। ಚೀಜ್ ಅಂದರೆ ವಸ್ತು, ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ 3 वस्तुಗಳ आवश्यकता है। बुद्धि और विचार शक्ति। हम लोगों की थोड़ी सहायता कर सकती है। बुद्धि, विचार शक्ति ಇವು ಜನರಿಗೆ ಮಹತ್ವವಾದಂತಹ ಪ್ರಮುಖವಾದಂತಹ ವಸ್ತುಗಳಾಗಿವೆ। वह हमको थोड़ी दूर अग्रसर करा देती है और कहीं ठहर जाती है, किंतु हृदय में द्वारा ही महाशक्ति की प्रेरणा होती है। प्रेम असंभव को संभव कर देता है। देखिए, ಪ್ರೇಮ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದರಿಂದ ಮಾತ್ರ ನಾವು ಗೆಲ್ಲಬಹುದು। ಸಂಭವ ಇಲ್ಲದವರನ್ನು ಕೂಡ ಗೆಲ್ಲಬಹುದು। ಅಸಂಭವ, ಪ್ರೇಮ ಸೇ ಅಸಂಭವ ಕೋ ಸಂಭವ ಕರ್ ದೇತಾ। ಯಾವುದನ್ನಾದರೂ ಕೂಡ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಗೆಲ್ಲಬಹುದು ಎಂಬುದನ್ನು ಇವರು ಹೇಳ್ತಿರೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ। जगत के सब रहस्यों का द्वारा प्रेम ही है। अतः मेरे भावी संस्कारों, मेरे भावी देशभक्तों, तुम हृदयवान बनो। हृदयवान बनो, ಮೊದಲು ನೀನು ಹೃದಯವಂತಿಕೆ ಆಗು, ಹೃದಯಶೀಲ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗು। गरीबों के ऊपर अनुकंप प्रकट करो। इसके बारे में पहले मनुष्य बनिए, मतलब मनुष्यनागो, हृदयवंतनागो ಎಂಬುದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೀವಿ। जगत के सब रहस्यों का द्वारा प्रेमी है। अतः मेरे भावी संस्कारों को, मेरे भावी देशभक्तों, तुम हृदयवान बनो। क्या तुम हृदय से समझते हो कि देव और ऋषियों की करोड़ों संतों ने पशुतुल्य हो गई है। क्या हृदय में अनुभव करते हो कि करोड़ों आदमी आज भूखे मर रहे हैं। अनेक जन ಹಸುವಿನಿಂದ ಸಾಯ್ತಾ ಇರೋದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ। ಹೃದಯವಾನ್ ಬನೋ,
ಮನುಷ್ಯ ಬನೋ, ಮೊದಲು ಮನುಷ್ಯನಾಗು, ಹೃದಯವಂತನಾಗು, ಬಡವರ ಬಗ್ಗೆ ಅನುಕಂಪವನ್ನು ನೀನು ತೋರಿಸು. ಖ್ಯಾತಂ ಸಮಯತೆ ಓಕಿ अज्ञात के काले बादल ने सारे भारत को आच्छन्न कर दिया है. ಅಂದರೆ ಕಪ್ಪು ಮೋಡ, ಅಜ್ಞಾನ ಎಂಬ ಕಪ್ಪು ಮೋಡ ಆವರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಮೊದಲು ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಇದನ್ನು ದೂರ ಮಾಡೋ. अच्छन्न कर लिया है. क्या तुम यह सब समझ कर कभी अस्थिर हुए हो? क्या तुम कभी इससे अनिद्रित हुए हो? ಅಂದರೆ ನಿದ್ರಿತವಾಗಿರುವಂತಹ ಭಾರತ ಮಾತಾ ಕೋ ಜಾಗೃತ ಬನಿಯೇ. ಓ ಯುವಕ ಯುವತಿಯೊಂದಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಹೇ. ಯುವಕರಿಂದ ಮತ್ತೆ ಯುವತಿಯರಿಂದ ಸಾಧ್ಯ ನಿಮ್ಮಗಳಿಂದ ಜಾಗೃತತೆಯನ್ನು ಹೊಂದಿ ಮನುಷ್ಯರಾಗಿ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನೀವು ಜನರನ್ನ ಗೆಲ್ಲಿ ಎಂಬುದನ್ನು ಹೇಳ್ತಿರೋದನ್ನ ಕಾಣ್ತೀವಿ. ಕ್ಯಾ ತುಮ್ ಕಭಿ ಇಸ್ಸೆ ಅನಿದ್ರಿತ್ ಹುಯೇ ಹೋ? क्या कभी यह भावना तुम्हारे रक्त में मिलकर तुम्हारी धमनियों में बही है? देखिए धमनियों में ನರನಾಡಿಗಳಲ್ಲಿ ರಕ್ತ ಹರಿತಾ ಇದೆ, ನಿಮ್ಮಗಳಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಇದೆ, हिम्मत है. इस हिम्मत को अच्छा कार्य के लिए सदुपयोग करना चाहिए. क्या वह तुम्हारे हृदय के स्पंदन से कभी मिली है? क्या उसने कभी तुम्हें पागल बनाया है? क्या कभी तुमने निर्दयता को नाश कर ध्यान आया है? क्या तुम अपने नाम, यश, संपत्ति, यहाँ तक कि अपने शरीर को भी भूल गए हो? क्या तुम ऐसे हो गए हो? यदि हो तो जानो कि तुमने स्वदेश भक्ति की प्रथम सीढ़ी पर पैर रखा है. स्वदेश भक्ति, ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಅಭಿಮಾನ ಇರಬೇಕು, ಭಕ್ತಿ ಇರಬೇಕು. ಸ್ವದೇಶ ಭಕ್ತಿ के ऊपर आपको कार्य करना चाहिए, सेवा करना चाहिए, ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ऐसा तुम्हें से अधिक लोग जानते हैं. मैं धार्मिक महासभा के लिए अमेरिका नहीं गया था. ಕೇವಲ ನಾನು ಧಾರ್ಮಿಕ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಹೋಗಿರಲಿಲ್ಲ. ಜನರ ನಮ್ಮ ದೇಶ किंतु देश के जनसाधारण की दुर्दशा के प्रतिकार करने का बूथ मुझ में. ನಮ್ಮ ದೇಶದ ಜನರ, ಬಡವರ, ಜನ ಸಾಧಾರಣ ದುರ್ದಶ ಪ್ರಗತಿಗಾಗಿ ನಾನು ಹೋಗಿದ್ದೆ, ಏಳಿಗೆಗಾಗಿ ನಾನು ಹೋಗಿದ್ದೆ. ಬರೇ ಧಾರ್ಮಿಕ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲಿಕ್ಕಷ್ಟೇ ನಾನು ಹೋಗಿರಲಿಲ್ಲ. ಮೇರೆ ಆತ್ಮ ಮೇ घुस गया था. मैं अनेक वर्ष तक ಸಮಗ್ರ ಭಾರತ ಮೇ घूमता रहा. ಇಡೀ ಭಾರತವನ್ನೆಲ್ಲ ನಾನು ಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. घूमना ಅಂದರೆ ಸುತ್ತುವುದು, ದೇಶನೆಲ್ಲ ತಿರುಗಿದ್ದೀನಿ, ಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. पर अपने स्वदेश वासियों के लिए कार्य करने का मुझे कोई अवसर नहीं मिला. ಆದರೆ ಸೇವೆ ಮಾಡುವಂಥ ಅವಕಾಶ ನನಗೆ ಸಿಕ್ಕಿರಲಿಲ್ಲ. स्वदेश कार्य करने का मुझे कोई अवसर ಅಂದರೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿರಲಿಲ್ಲ. इसीलिए मैं अमेरिका गया. ಅದರಿಂದ ನಾನು ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ. तुम में से अधिकांश जो मुझे उस समय जानते थे इस बात को अवश्य जानते हैं. इस धार्मिक महासभा की कौन परवाह करता था? यह मेरा रक्त मांस स्वरूप जनसाधारण की दशा हीन होती जाती थी. उनकी कौन खबर ले? स्वदेश हितैषी होने की यह मेरी पहली सीढ़ी है. स्वदेश भक्ति ಇರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಮುಂದೆ ನಡೆದೆ. इस तरह युवक और युवतियों कार्य करना चाहिए. देश प्रगति के लिए निद्रित माँ को जागृत करना चाहिए. ದೇಶ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಈ ಥರ ಮಾಡಬೇಕು. ನಿದ್ರೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವ ತಾಯಿಯನ್ನು ಎಚ್ಚರಿಸಬೇಕು, ಮುಂದೆ ನಡೆಸಬೇಕು. ಉಠೋ ಜಾಗೋ ಸ್ವಯಂ ಜಾಗಕರ ಹೊರತು ಜಗ. ಏಳು ಹೇಳಿ, ಎದ್ದೇಳಿ, ಸ್ವಯಂ ಜಾಗಕ ಅಂದರೆ ನೀವು ಕೂಡ ಹೇಳಿ, ಇತರರನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಜಾಗೃತಗೊಳಿಸಿ ಎಂಬುದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿರೋ. ಒಟ್ಟು
ಸ್ವಯಂ ಜಾಗೃತ ಅವರವರಿಗೂ ಜಗಾವೋ, ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಕೂಡ ಎಚ್ಚರಿಸಿ, ನೀವು ಕೂಡ ಎದ್ದೇಳಿ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಕೂಡ ಎಂದು ಅಳಿಸಿ ಅಥವಾ ಎಚ್ಚರಗೊಳಿಸಿ. ಅಪನೇ ನರ ಜನ್ಮ ಕೋ ಸಫಲ ಕರೋ, ನಿಮ್ಮ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮವನ್ನ ಸಾರ್ಥಕಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಉತ್ತಷ್ಟತ್ ಜಾಗ್ರತ ಪ್ರಾಪ್ಯ ವರಾನ್ನಿಬೋಧತ್, उठो जागो और तब तक रुको नहीं, ಏಳು ಎದ್ದೇಳು, ಗುರಿ ಮುಟ್ಟುವ ತನಕ ನಿಲ್ಲಬೇಡ. ಜಬ್ ತಕ್ ಲಕ್ಷ್ಯ ಪ್ರಾಪ್ತ ನ ಜಾಯ್, ಗುರಿ ಮುಟ್ಟುವ ತನಕ, ನಿನ್ನ ಉದ್ದೇಶ ಈಡೇರುವ ತನಕ ನೀನು ನಿಲ್ಲಬೇಡ, ಮುಂದೆ ನಡಿ ಎಂಬುದನ್ನು ಇಲ್ಲಿ स्वामी विवेकानंद जी ने नव युवक और युवतियों से संदेश व्यक्त कर रहे हैं. जो अपने आप में विश्वास नहीं करता वो नास्तिक है. ಯಾರು ತನ್ನಲ್ಲಿ ತಾನು ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲವೋ ಅವನು ನಾಸ್ತಿಕ. ನಾಸ್ತಿಕ है. प्राचीन धर्म ने कहा है, प्राचीन धर्म ಹೇಳುವ प्रकार वो नास्तिक है जो ईश्वर में विश्वास नहीं करता. ಯಾರು ನಾಸ್ತಿಕ ಇರ್ತಾನೆ ಅವನು ದೇವರಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಇಡೋದಿಲ್ಲ, ಅವನು ನಾಸ್ತಿಕ ಅಂತ ಧರ್ಮ ಹೇಳುತ್ತೆ. ನಯಾ ಧರ್ಮ ಕಾದ ಈಗಿನ ಧರ್ಮ ಹೇಳುತ್ತೆ ವಹ ನಾಸ್ತಿಕ है जो अपने आप में विश्वास नहीं करता. ತನ್ನಲ್ಲಿ ತಾನು ಯಾರು ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲವೋ ಅವನನ್ನು ನಾನು ನಾಸ್ತಿಕ ಅಂತ ಕರಿತೀನಿ ಎಂಬುದನ್ನು ಕಾಣ್ತೀನಿ. यह एक बड़ी सच्चाई है. शक्ति ही जीवन और कमजोरी मृत्यु है. देखिए स्वामी विवेकानंद जी कहते हैं शक्ति, इसमें संदेश बोल रहा है. बड़ी सच्चाई निजವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಶಕ್ತಿ ही जीवन, ಶಕ್ತಿಯೇ ಜೀವನ. ಕಮಜೋರಿ ಮೃತ್ಯು, ಕಮಜೋರಿ का मतलब ಏಡಿತನ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದೇ ಮರಣ. ಭಯಪಡಬಾರ್ದು. अच्छा काम करने के लिए नहीं डरना चाहिए. ಧೈರ್ಯದಿಂದ ಮುಂದೆ ನಡಿಬೇಕು, ಹೆದರಬಾರ್ದು, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ಮುಂದೆ ನಡಿಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತಿದ್ದಕ್ಕೆ ಶಕ್ತಿ ಜೀವನ, ಶಕ್ತಿಯೇ ಜೀವನ. ಕಮಜೋರಿ ಮೃತ್ಯು, ಏಡಿತನ ಮರಣಕ್ಕೆ ಸಮಾನ. शक्ति परम सुख, जीवन अजर हमर है. कमजोरी कभी ना अटने वाला बोझ और यंत्रण है. कमजोरी मृत्यु. ಭಯ ಇದೆಯಲ್ಲ ಇದೇ ಮರಣ, ಮರಣಕ್ಕೆ ಕಾರಣ. कमजोरी नहीं डरना चाहिए. और शक्ति ही जीवन, शक्ति जीवन, शक्तिಯೇ ಜೀವನ ಎಂಬುದನ್ನು ಯಾರು स्वामी विवेकानंद जी ने कहा रहा है. सभी और युवकों से संदेश व्यक्त कर रहा है. इस तरह कार्य करना चाहिए, देश के प्रगति के लिए कार्य करना चाहिए, संदेश बोल रहे हैं. उपनिषदों में यदि कोई ऐसा शब्द है, उपनिषद ಕೂಡ ಈ ಶಬ್ದ ಇದೆ, जो वज्र वेग से अज्ञान राशि के ऊपर पतित होता है, उसे बिल्कुल उड़ा देता है, तो वह है अभी निर्भयता. संसार को यदि किसी एक धर्म की शिक्षा देनी चाहिए तो वह है निर्भीकता. ಭಯದಿಂದ ಇರಬಾರ್ದು, ಧೈರ್ಯದಿಂದ ಇರಬೇಕು. यह सत्य है कि इस ऐहिक जगत में अथवा आध्यात्मिक जगत में भय ही पतन तथा पाप का कारण है. ಅನೇಕ ಜನ ಭಯದಿಂದಲೇ ಅನೇಕ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡೋದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಭಯ से गलत कार्य करते हैं, पाप का कारण है. ಭಯದಿಂದಲೇ ತಪ್ಪು ಮಾಡೋದು, ಪಾಪ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಭಯ से ही दुख होता है, ಭಯದಿಂದಲೇ ದುಃಖ ಆಗುವಂಥದ್ದು, ದುಃಖ होता है. यह मृत्यु का कारण है. ಈ ಭಯವೇ ಸಾವಿಗೂ ಕೂಡ ಕಾರಣ ಆಗುತ್ತೆ. तथा इसी के कारण सारी बुराई तथा पाप होता है. ಭಯದಿಂದಲೇ ಬುರಾಯಿ ತಪ್ಪು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಪಾಪ ಕೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಭಯ को छोड़ना चाहिए.
धैर्य से प्रामाणिक रूप से कार्य करना चाहिए. ಧೈರ್ಯದಿಂದ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ मुन्नಡೆಯಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು यार स्वामी विवेकानंद जी ने युवक और युवतियों से संदेश व्यक्त कर रहा है. सबसे पहले हमारे तरुणों को मजबूर बनाना चाहिए. ಮೊದಲು ನಮ್ಮ ಯುವಕರನ್ನ ಸದೃಢರಾಗಿ ನಾವು ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ವಿವೇಕಾನಂದ ಮಜಬೂತ್ ಬನಾನ ಸದೃಢರಾಗಿ ಮಾಡಬೇಕು. ಯಾರನ್ನ? ನಮ್ಮ ಯುವಕರನ್ನ. धर्म इसके बाद की वस्तु है. मेरे तरुण मित्रों, शक्तिशाली बनो. ಮೊದಲು ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗಿ ತರುಣ ಮಿತ್ರರೇ. ಮೇರಿ ತುಮ್ಹೆ ಯಹಿ ಸಲಹಾ, ಇದು ನನ್ನ ಸಲಹೆಯಾಗಿದೆ. ಮತ್ತು ಸದೃಢರಾದರೆ ಇನ್ನೇನು ಬೇಕಾದರೂ ಕೂಡ ನೀವು ಜಯಿಸಬಹುದು, ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಬಹುದು, ಮುನ್ನಡೆಯಬಹುದು ಎಂಬುದನ್ನು ಹೇಳ್ತೇವೆ. तुम गीत के अध्ययन की अपेक्षा फुटबॉल के द्वारा ही स्वर्ग के अधिक समर्पित समीप पहुंच सकोगे. ये कुछ कड़े शब्द है, पर मैं उन्हें गाना चाहता हूँ क्योंकि तुम्हें प्यार करता हूँ कि कांटा कहाँ चुभता है. मुझे मालूम है, ಇದರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಕಾಂಟ ಚುಭತಾ ಹೈ, ಕಾಂಟ मतलब ಮುಳ್ಳು, ಮುಳ್ಳಿನ ನೋವು ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಕಾಂಟ ಕಹಾ ಚುಭತಾ ಹೈ, ಮುझे इसका कुछ अनुभव है. ಇದರ ನನಗೆ ಅನುಭವ ಇದೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಕಷ್ಟ ಬಂದರೂ ಕೂಡ ಎದರದ ಧೈರ್ಯದಿಂದ ಮುನ್ನಡೆಯಿರಿ. तुम्हारे स्नायु और मांसपेशियां अधिक मजबूत होने पर तुम गीता अधिक अच्छी तरह समझ सकेगे. ನೀವು ದೃಢಕಾಯ ಆದರೆ, ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾದರೆ ಇವೆಲ್ಲ ಗೀತ ಉಪನಿಷತ್ತು ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಬಹುದು. तुम अपने शरीर में शक्तिशाली रक्त प्रवाहित होने पर, यूं कर ली, रक्त प्रवाहित होने पर श्री कृष्ण के तेजस्वी गुणों और उनकी अपार शक्ति को अधिक समझ सकोगे. ಎಲ್ಲ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ತೇಜಸ್ಸು ಮತ್ತೆ ಗೀತೋಪದೇಶ ಇವನ್ನೆಲ್ಲ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಬಹುದು. ಮೊದಲನೇ ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗಿ ಯುವಕರೇ. जब तुम्हारा शरीर मजबूती से तुम्हारे पैरों पर खड़ा रहेगा और तुम अपने को मनुष्य अनुभव करोगे, तब तुम उपनिषद और आत्म की महानता को अधिक अच्छा समझ सकोगे. तो मतलब ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಬಹುದು, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಕಷ್ಟವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಬಹುದು. हम देख सकते हैं कि एक तथा दूसरे मनुष्य के बीच अंतर होने का कारण उसका अपने आप में विश्वास होना और ना होना ही है. अपने आप में ವಿಶ್ವಾಸ होने से सब कुछ हो सकता है. ತನ್ನ ಮೇಲೆ ತಾವು ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದ ಸಮಾಜ में मैंने अपने जीवन में इसका अनुभव किया है. ಇದು ನನಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅನುಭವ ಆಗಿದೆ. अब भी कर रहा हूँ और जैसे जैसे मैं बड़ा होता जा रहा हूँ मेरा विश्वास और भी दृढ़ होता जा रहा है. ಇದರಿಂದಲೇ ಸದೃಢರಾಗಿ ನಾವು ಮುಂದುವರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ವಿಶ್ವಾಸ ಇರಬೇಕು. विश्वास से कार्य करना चाहिए. प्रत्येक आत्मा ही अव्यक्त ब्रह्म है. ಮತ್ತೆ स्वामी विवेकानंद जी कहा है, प्रत्येक आत्मा ही अव्यक्त ब्रह्म है. प्रत्येक आत्मा अव्यक्त ब्रह्म है. बाह्य एवं अंत प्रकृति दोनों का नियंत्रण कर इस अंतर्निहित ब्रह्म स्वरूप को अभिव्यक्त करना ही जीवन का ध्येय है. कर्म, भक्ति, योग या ज्ञान के द्वारा, कर्म, भक्ति और ज्ञान का मुखांतरवाही इनमें से किसी एक के द्वारा, ये एक के अधिक के द्वारा या सबसे सम्मिलन के द्वारा यह ध्येय प्राप्त कर लो.
है। मत मतांतर विधि या अनुष्ठान ग्रंथ मंदिर ये सब गौण है। यदि ईश्वर है तो हमें उसे देखना चाहिए। मानवीय मौल्य से समाज में हम कार्य करना चाहिए, सेवा करना चाहिए। यदि आत्मा है तो हमें उसकी प्रत्यक्ष अनुभूति कर लेनी चाहिए, अन्यथा उन पर विश्वास ना करना ही अच्छा है। डोंगी बनाने की उपेक्षा स्पष्ट रूप में नास्तिक बनाना अच्छा है। डोंगी ಅಂದರೆ ಕೆಲವು ನಾಟಕೀಯವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಇದನ್ನು ಬಿಡಬೇಕು, ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು, अच्छी तरह कार्य करना चाहिए। डोंगी बनाने के बदले नास्तिक बनाना अच्छा है। ಡೋಂಗಿತನವನ್ನು ಮಾಡುವ ಬದಲು ನಾಸ್ತಿಕನಾಗುವುದು ಒಳ್ಳೆಯದು, ಇದರ ಬದಲು ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ। एक विचार ले, उसी एक विचार के अनुसार अपने जीवन को बनाओ, उसी को सोचो। पहले सोचो, चिंता कीजिए, ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ನೋಡಬೇಕು ಯಾವುದು ಹೊಡಿತು ಅಂತ ತಮ್ಮ ಆತ್ಮಬಲದಿಂದ। उसी का स्वप्न देखो और उसी पर अवलंबित रहो। अपने मस्तिष्क, मांसपेशियों, स्नायुओं और शरीर के प्रत्येक भाग को उसी विचार से ओतप्रोत होने दो और दूसरे सब विचार को अपने से दूर रखो। ನಿನ್ನ ಸ್ವಂತ ಬಲದಿಂದ ಯೋಚನೆ ಮಾಡು, ಯಾವ ಹೊಳಿತು ಕೆಡುಕು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ನಿನ್ನ ಆತ್ಮ ಬಲದಿಂದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡು। ಯಹಿ ಸಫಲತಾ ಕಾ ರಾಸ್ತಾ ಹೇ, ರಾಸ್ತಾ ಇದು ಸಫಲತೆಯ ಮಾರ್ಗವಾಗಿದೆ। और यही वह मार्ग है जिसने महान धार्मिक पुरुषों का निर्माण किया है। मैं अभी तक के सभी धर्मों को स्वीकार करता हूँ। स्वामी विवेकानंद जी कहा है, सभी धर्मों को मैं स्वीकार करता हूँ, ನಾನು ಎಲ್ಲ ಧರ್ಮವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತೇನೆ। और उन सबकी पूजा करता हूँ, ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಧರ್ಮವನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮವನ್ನು ನಾನು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತೀನಿ। मैं उनमें से प्रत्येक के साथ ईश्वर की उपासना करता हूँ। ईश्वर की ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲ ದೇವರುಗಳನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮವನ್ನು ನಾನು पालने ಮಾಡ್ತೀನಿ। ईश्वर की उपासना करता हूँ। वे स्वयं चाहे किसी भी रूप में उपासना करते हो, मैं मुसलमानों की मस्जिद में जाऊँगा, ನಾನು ಮುಸಲ್ಮಾನರ मसीदियों ಕೂಡ ಹೋಗ್ತೀನಿ। मैं ईसाइयों के गिरजा में क्रम से सामने घुटने टेक कर प्रार्थना करूँगा। गिरजा का मतलब क्या है? ಚರ್ಚ್ಗೂ ಕೂಡ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಮಂಡಿಯನ್ನು ಊರಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ। घुटने टेक कर प्रार्थना करूँगा। मैं बौद्ध मंदिरों में जाकर बुद्ध और उनकी शिक्षा की शरण लूँगा। देखिए, बुद्धನನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ। मैं जंगल में जाकर हिंदुओं के साथ ध्यान करूँगा। उसके ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಕಾಡಿಗೂ ಕೂಡ ಹೋಗಿ, ಜಂಗಲ್ ಅರಣ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಹಿಂದೂ ಅವರ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀನಿ, ಧ್ಯಾನವನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ। जो हृदयस्य ज्योति स्वरूप परमात्मा को प्रत्यक्ष करने में लगे हुए हैं, इस तरह सभी धर्मों को मैं प्रार्थना करता हूँ, पूजा करता हूँ। शिक्षा विविध जानकारियों का ढेर नहीं जो तुम्हारे मस्तिष्क में ठूंस दिया गया है और जो आत्मसात हुए बिना वहम आजन्म पड़ा रहकर गड़बड़ मचाया करता है। ಶಿಕ್ಷಣ ಎಂಬುದು ವ್ಯಕ್ತಿಯ ಪರಿವರ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಶಿಕ್ಷಣ ಆಗಿರಬೇಕು, ಒತ್ತಾಯದ ಮೇಲೆ ತುಂಬುವಂಥದ್ದಲ್ಲ ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ। हमें उन विचारों की अनुभूति कर देने की आवश्यकता है, इसके बारे में चिंता करना आवश्यकता है। जो जीवन निर्माण, देखिए ಶಿಕ್ಷಣ ಎಂಬುದು ಜೀವನವನ್ನು
निर्माण ಮಾಡಬೇಕು जीवन निर्माण मनुष्य निर्माण तथा चरित्र निर्माण में सहायक हो देखिए मनुष्य ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಆಗಬೇಕು ಚರಿತ್ರೆಯನ್ನ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಂಗಿರಬೇಕು ಜೀವನವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಬೇಕು ಶಿಕ್ಷಣ ಎಂಬುದು यदि आप केवल 5 ही परखे हुए विचार आत्मसात कर उनके अनुसार अपने जीवन और चरित्र का निर्माण कर लेते हैं इस तरह शिक्षण चरित्र निर्माण करना चाहिए व्यक्तियों को बदलाव करना चाहिए तो आप पूरे ग्रंथालय को कंठस्थ करने वाले की अपेक्षा अधिक शिथिल है शिक्षित है अपने भाइयों का नेतृत्व करने का नहीं वरन उनकी सेवा करने का प्रयत्न करो देखिए दूसरों को सेवा करो भाइयों को सेवा करो ನಿನ್ನ ಸಹೋದರರಿಗೆ ನೀನು ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡು मदद करो देखिए नेतृत्व करने का नहीं वरन उनकी सेवा करने का प्रयत्न करो समाज में कितना मदद करने के लिए होता है उसको करो मदद करो दूसरों को नेता बनाने की इस क्रूर उन्मत्तता ने बड़े बड़े जहाजों को इस जीवन रूपी समुद्र में डुबो दिया है जीवन ಎಂಬ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಹಡಗುಗಳು ಮುಳುಗಿವೆ ನೇತಾಗಲಿಕ್ಕೂ ಈ ಥರ ಜೀವನ ಎಂಬ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜಹಾಜ್ डूबे गए मुड़गो ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ हमारे स्वभाव में संगठन का सर्वथा अभाव है ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜನರಲ್ಲಿ ಒಂದುಗೂಡುವಂತಹ ಸಂಘಟನೆ ಆಗುವಂತಹ ಅಭಾವವಿದೆ पर इसे हमें अपने स्वभाव में लाना है ಇದನ್ನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ನಾನು इसका महान रहस्य है ईर्ष्या का अभाव अपने भाइयों के मत से सहमत होने का सदैव तैयार रहो और हमेशा समझौता करने का प्रयास करो यही है संगठना का पूरा रहस्य ಇದು ಸಂಘಟನೆಯ पूरे रहस्यवाಗಿದೆ अच्छी तरह समाज में कार्य करो नवयुवकों और युवतियों आपके मुखांतर देश का प्रगति होता है मैं तुम सबसे यही चाहता हूँ ನಾನು ನಿಮ್ಮಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನು ನಾನು ಬಯಸುತ್ತೇನೆ तुम आत्म प्रतिष्ठा दलबंदी और ईर्ष्या को सदा के लिए छोड़ दो देखिए ಇವನ್ನ ಹೇಳಿಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಆತ್ಮ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನ ಮತ್ತೆ ದಳಬಂದಿ ಗುಂಪುಗಾರಿಕೆ ಅಸೂಯೆಯನ್ನ ನೀನು ಬಿಡು ಸದಾ ಕೇಳಿ छोड़ो ईर्ष्या छोड़ो ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಅಸೂಯೆಯನ್ನು ಮಾಡುವುದನ್ನು ನೀನು ಬಿಡು छोड़ दो तुम्हें पृथ्वी माता की तरह सहनशील होना चाहिए निन्नल्ली युवको आप में पृथ्वी माता की तरह ಭೂಮಿಯ ತಾಯಿಯ ತರ ಸಹನಶೀಲತೆ ತಾಳ್ಮೆ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಇರಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡು ಆದರೆ ಭೂತಾಯಿಯ ರೀತಿ ನಿನ್ನಲ್ಲಿ ತಾಳ್ಮೆ ಇರಲಿ सहनशीलता होना चाहिए यदि तुम ये गुण प्राप्त कर सको ಈ ಗುಣವನ್ನು ನೀನು ಪಡೆದುಕೋ ಈ ಗುಣದಿಂದ ನೀನು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡು तो संसार तुम्हारे पैरों पर लौटेंगे इस तरह प्रामाणिक रूप में समाधान से कार्य करने से तुम्हारे पैरों पर लौटेंगे समाज जन ನಿನ್ನ ಕಾಲಗಳಿಗೆ पैरों ಅಂದರೆ ಕಾಲಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ इस तरह स्वामी विवेकानंद जी ने नव युवकों से संदेश दे रहा है नव युवकों और युवतियों आपसे देश का प्रगति साध्य है इसलिए अपना ताकत को देश का प्रगति के लिए सदुपयोग कीजिए इस तरह स्वामी विवेकानंद जी ने कहा रहा है छात्रों एक शब्द या वाक्यांश में उत्तर लिखिए ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ देखिए पहला प्रश्न स्वामी विवेकानंद का विश्वास किन पर है स्वामी विवेकानंदर विश्वास यार मेले ಇದೆ
ನವ ಯುವಕೋं पर रहे ಈಗಿನ पीढ़ी युवकर ಮೇಲೆ ಇದೆ स्वामी विवेकानंद के अनुसार भारत के राष्ट्रीय आदर्श क्या है ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆದರ್ಶ ಏನು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ಪ್ರಕಾರ त्याग और सेवा त्याग और सेवा राष्ट्रीय आदर्श त्याग और सेवा कौन सबकी अपेक्षा उत्तम रूप से कार्य करता है यार सबकी अपेक्षा उत्तम रूप में कार्य करता है निस्वार्थी मनुष्य उत्तम रूप से कार्य करता है निस्वार्थ इल्लದ मनुष्य उत्तमವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೆ किस शक्ति के सामने सब शक्तियां दब जाएगी इच्छा शक्ति के सामने ಯಾವ ಶಕ್ತಿಗಳ ಮುಂದೆ ಎಲ್ಲ ಶಕ್ತಿಗಳು ಗೌಣ ಅಂದ್ರೆ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಮೊದಲು ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಇರಬೇಕು ವ್ಯಕ್ತಿಗೆ असंभव को संभव बनाने वाली चीज क्या है प्रेम जो अपने आप में विश्वास नहीं करता वो क्या है तन्ನಲ್ಲಿ ತಾನು ಯಾರು ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ವೋ ಅವನು ಯಾರು नास्तिक है कमजोरी किसके समान है ಏಡಿತನ ಯಾವುದಕ್ಕೆ ಸಮಾನ मृत्यु के समान है सबसे पहले हमारे तरुणों को क्या बनाना चाहिए ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನಮ್ಮ ತರುಣರನ್ನ ಏನನ್ನಾಗಿ ನಾವು ಮಾಡಬೇಕು ಮಜಬೂರ್ ಬನಾನಾ ಚಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಸದೃಢರಾಗಿ ನಾವು ಮಾಡಬೇಕು ನಮ್ಮ ತರುಣರನ್ನ प्रत्येक आत्मा क्या है प्रत्येक आत्मा अव्यक्त ब्रह्म है लिखना चाहिए अव्यक्त ब्रह्म है नवयुवकों को किसकी तरह सहनशील होना चाहिए नवयुवकರು ಯಾವುದರ ತರ ತಾಳ್ಮೆ ಇರಬೇಕು पृथ्वी माता की तरह सहनशील होना चाहिए छात्रों ने इसमें संदेश व्यक्त किया है अच्छी तरह पढ़िए धन्यवाद।